पुत्र शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा. सामाजिक कार्यकर्ते आर्किटेक्ट अतुल म्हात्रे. रायगड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या MMRDA प्रकल्पामध्ये उरण, खोपटा, पेणमधील एकूण 124 गावांचा समावेश करण्यात आला असून येथे प्रकल्पाच्या माध्यमातून विकास होत असताना येथील शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवावे असे लंडन आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी पेण येथे घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सांगितले. संकल्प ग्राम समृद्धी प्रतिष्ठान पेण यांच्या माध्यमातून MMRDA प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी त्यांच्या विकास आराखड्याबाबत शेतकऱ्यांची बैठक आज सार्वजनिक विद्या मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते व आर्किटेक्ट अतुल म्हात्रे, सिडको संघर्ष समितीचे ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, बिल्डर अँड डेव्हलपर्स शहाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर, माजी सभापती महादेव दिवेकर, PD पाटील, दिलीप पाटील, शेखर शेळके आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी MMRDA प्रकल्पाच्या विकास आराखड्याची इतिवृत्त माहिती प्रोजेक्टवर दाखवून शेतकऱ्यांना समजावून सांगितली. महामुंबईसह विनायक पाटील, पेण. एअरपोर्टसाठी आम्ही बाकीच्या राहिलेली जागा घेताना त्यांनी 22% फॉर्म्युला मांडला. आता हा जो 22% फॉर्म्युला आहे हा कुठल्या लोकांनी कसा मांडला? सिडको महिना 60% जागा सोलाकडे याच्याकडे 40% भूखंड घेते. या 40% भूखंडावर मला एक महाराष्ट्रात मिळाली आम्हाला ती समाजमध्ये ही असमानता करू नका हेच म्हटलं होतं. त्याचबरोबर आपण तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही इतर म्हणजे तुम्हाला जेव्हा डेव्हलपमेंट करायचे त्यावेळेला तिथले जे ग्रामीण भाग आहेत म्हणजे तुमची गावठाण आहे ह्या गावठाणाच्या विस्ताराचा आराखडा बनवा. पण बऱ्याच काय झालं इंग्रजांच्या काळी जी गावठाण आपली वीस करण्यात आली होती त्याच्यानंतर त्याच्यासाठी पुढची पिढी 40% जागा देत असताना देखील बेटरमेंट चार्जेस घेतले जात होते. बेटरमेंट चार्जेसच्या नावाखाली 20 लाख रुपये होत आहे. पण शेतकऱ्यांनी स्वतः शेतकऱ्यांसाठी केलेल्या प्रकल्पामध्ये त्यांना गुंठ्याला किमान 1 ते 1.5 कोटी रुपया एवढा नफा मिळणार. हे कशामुळे होतं तर तुम्ही विकासाच्या प्रक्रियेचा भाग बनण्याचा प्रयत्न केल्यामुळे. व्यावसायिक माननीय श्री शहाजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी साधं उदाहरण सांगायचं झालं तर आज पेणमध्ये एखादं गाव असेल जे कॅपिटल बनायला लागतात कारण उद्योगधंदे, नोकऱ्या हे जास्त प्रमाणात शिक्षण या सगळ्याची जी सुविधा आहे या शहरामध्ये जास्त उपलब्ध असताना हे लोक शहराकडे प्रयत्न केला त्याबद्दल आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपल्या पुढचे मार्गदर्शक MMRDA ह्या विषयावरती बैठक लावली होती. इथे पेण मधल्या प्रत्येक गावातला लोक, शेतकरी, भूमिपुत्र इथे उपस्थित होते. MMRDAच्या नावाखाली पेण मधली जी 88 गावं आहेत या 88 गावांना MRDPच्या 113च्या 1च्या प्रावधानाप्रमाणे NTDA म्हणजे न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी अशा प्रकारची त्यांना प्राधिकरण म्हणून जी नियुक्ती करण्यात आलेली आहे तिला प्रामुख्याने त्याच्याबद्दलची माहिती शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना देण्यासाठी म्हणून आजची सभा लावण्यात आली होती. ह्या NTDAच्या अपॉइंटमेंटमुळे शासनाद्वारे MMRDA द्वारे इथल्या भूमिपुत्रांची, शेतकऱ्यांची जमीन ही सक्तीने भूसंपादन केली जाणार आहे आणि विकासाच्या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांना बाहेर फेकलं जाणार आहे. या प्रमुख विचारधारेच्या विरोधात म्हणून आपण ही सभा करतोय. आपल्याला अपेक्षित आहे की येत्या काळामध्ये ही जी काही MMRDA ला नियुक्ती करण्यात आलेली NTDA म्हणून ते कॅन्सल करण्यात यावं, रद्द करण्यात यावं हा याचा प्रमुख उद्देश आहे. आपल्याला विकास हवा आहे पण हा विकास शेतकऱ्यांना प्रणित ठेवून, शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच केला गेला पाहिजे हे आपलं प्रमुख म्हणणं आहे. धन्यवाद.